गुड मॉर्निंग फ्रेंड्स. अगं वेगवेगळे गॅस लॉज आतापर्यंत आपण कंप्लीट केले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज युअर बॉईल्स लॉ, सेकंड वन इज युअर चार्ल्स लॉ, देन थर्ड वन इज युअर गेल लुसाक्स लॉ किंवा त्याला आपण प्रेशर टेम्परेचर लॉ म्हणतो. आणि चौथा खूप इम्पॉर्टंट असा लॉ आहे, मागच्या लेक्चरला पण तुम्हाला म्हटलं होतं मी, अँड दॅट वन इज युअर अव्होगॅड्रोज लॉ. द इटालियन सायंटिस्ट अव्होगॅड्रो स्टडीड ऑल द गॅस लॉज. ही गॅस लॉ याच्या अगोदर आपण बघितलं आहे, या सर्व गॅस लॉजचा स्टडी ह्या अव्होगॅड्रोने केला. इटालियन तो सायंटिस्ट आहे. आणि मग त्याचा एक हायपोथेसिस त्याने या ठिकाणी मांडला आहे, आणि त्या हायपोथेसिसलाच म्हटलं म्हणतो आपण या ठिकाणी अव्होगॅड्रोज लॉ. मग नेमकं अव्होगॅड्रोचं हायपोथेसिस काय, म्हणजे थोडक्यात अव्होगॅड्रोचा लॉ काय आहे. तर बघा त्याचा लॉ जो आहे त्याचं स्टेटमेंट आपण कशा पद्धतीने करणार. बघा याचं स्टेटमेंट आहे, इट स्टेट्स दॅट, ते सेंटेन्स मी या ठिकाणी लिहित नाही आहे, ते असणारच आहे. इट स्टेट्स दॅट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असेल, ॲट कॉन्स्टंट temperature and pressure equal volumes of all gases contains equal number of moles, contains equal नंबर ऑफ मोल्स. बघा काय म्हटलं आहे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असेल. जनरली याच्या अगोदर आपण बॉईल्स लॉचा जर विचार केला तर टेम्परेचर फॅक्टर हा कॉन्स्टंट आहे. चार्ल्स लॉमध्ये अजून वेगळा फॅक्टर तुमचा कॉन्स्टंट आहे, म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे. प्रेशर टेम्परेचर लॉमध्ये वेगळा फॅक्टर कॉन्स्टंट असेल, म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहे. इथं मात्र काय म्हटलं आहे, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, दोन फॅक्टर तुमचे कॉन्स्टंट आहे. अजून तिसरा पण फॅक्टर कॉन्स्टंट आहे मित्रांनो. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूम पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे तीन गोष्टी कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम पण कॉन्स्टंट आहे. हे तीन फॅक्टर जर कॉन्स्टंट असलं तर चौथा फॅक्टर ॲटोमॅटिक कॉन्स्टंट येणार. आणि तो चौथा फॅक्टर जो आहे तो आहे तुमचा नंबर ऑफ मोल्स. बरोबर आहे. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन द इक्वल नंबर ऑफ मोल्स. बरोबर आहे. थोडक्यात याचं एक्सप्लेनेशन तुम्ही कसं करणार. बघा याच्यासारखंच एक वेगळं स्टेटमेंट तुम्हाला सांगतो आहे, म्हणजे सेम असं जे फक्त एक शब्द आपण बदलवतो आहे. अंडर आयडेंटिकल कंडिशन, आयडेंटिकल म्हणजे सारखं, अंडर आयडेंटिकल कंडिशन, इथं कॉन्स्टंट शब्द वापरला आहे, त्याच्या आपण आयडेंटिकल कंडिशन वापरलं. अंडर आयडेंटिकल कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, पुढचं सेम आहे, टेम्परेचर आणि प्रेशरपासून पूर्ण सेम आहे. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मोल. ते स्टेटमेंटसुद्धा तुम्ही लिहून घ्या वाटल्यास. इथं फक्त काय चेंज करायचं आहे, अंडर आयडेंटिकल कंडिशन एवढा शब्द टाकायचा आहे, पुढचं सेम असणार आहे. अंडर आयडेंटिकल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मोल्स. बरोबर आहे. बघा कोणताही गॅस तुम्ही घेतला, फॉर एक्झाम्पल त्याचं एक्सप्लेनेशन कसं असणार आहे. सपोज दॅट दिस इज दी गॅस 1 किंवा गॅस ए म्हटलं तरी चालेल, अँड दिस इज दी गॅस बी. दोन वेगवेगळे गॅसेस तुम्हाला दिलेत मित्रांनो, आणि ह्या दोघं गॅसेसचं वैशिष्ट्य काय, तर पहिला जो गॅस आहे गॅस ए, आणि दुसरा जो गॅस आहे गॅस बी, याचं टेम्परेचर आणि याचं टेम्परेचर सारखं आहे. अंडर दी आयडेंटिकल कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, याचा प्रेशर आणि याचा प्रेशर पण सारखा आहे. पुढे काय म्हटलं आहे, इक्वल व्हॉल्यूम, दोघांचं व्हॉल्यूम जो आहे ते पण सारखं आहे. ह्या तिघं कंडिशन जर दोघांच्या सारख्या असेल, दोघांच्या म्हणण्यापेक्षा असे नंबर ऑफ गॅस तुम्ही घेऊ शकतात, ए बी सी डी अप टू झेड का त्याच्यापेक्षा पण जास्त तुम्ही घेऊ शकतात. तर एका गॅसचं टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम दुसऱ्या गॅसचं टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम सारखं आहे. हे तीन फॅक्टर जर सारखे असतील तर चौथा जो फॅक्टर आहे नंबर ऑफ मोल्स, ते नंबर ऑफ मोल्स पण या ठिकाणी सारखे येतील. म्हणजे याचे नंबर ऑफ मोल्स ऑफ ए
एक्झॅक्टली इक्वल टू द नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ दिस स्टेटमेंट. ह्या स्टेटमेंटचं ह्या पद्धतीने आपण एक्सप्लेनेशन करू शकतो मित्रांनो. पहिल्या गॅसचं टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम दुसऱ्या गॅसचं टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम जर सारखं असेल तर नंबर ऑफ मोल्स त्यांचेसुद्धा सारखेच येतात. हा ह्या स्टेटमेंटचा अर्थ आहे किंवा अंडर आयडेंटिकल कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर टेम्परेचर प्रेशर सारखं इक्वल व्हॉल्यूम सारखं आहे कंटेन्स इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स म्हटलं चालेल, नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हटलं तरी चालेल, कारण त्या मोल्सचं कन्वर्शन तुम्हाला मॉलिक्युल्समध्ये करता येतात. 1 मोल जर तुम्ही एखादा गॅस घेतला असेल, कोणताही सबस्टन्स घेतला असेल, त्याचं कन्वर्शन मॉलिक्यूलमध्ये कसं करतात तुम्ही 10वीला बघितलं आहे किंवा आपलं सम बेसिक कन्सेप्ट चॅप्टर जे आहे त्याच्यात बघितलं आहे. कारण की 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स तुम्हाला ते स्टँडर्ड रिलेशन माहिती आहे मित्रांनो, ते एकदा परत सांगतो वाटल्यास तुम्हाला. 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स ऑलरेडी आपण बघितलं आहे. 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स कंटेन्स 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स. मोल्स जर सारखे असतील तर त्याचं कन्वर्शन मॉलिक्युलमध्ये तुम्ही सहज करू शकतात. तर ह्या पद्धतीने हे स्टँडर्ड रिलेशन आहे. याच्या अगोदर पण तुम्ही 10वीला पण बघितलेलं आहे. 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स गॅस असेल किंवा अजून कुठलं असेल त्याच्यातले मॉलिक्यूल मात्र फिक्स आहेत आणि ह्याच नंबरला म्हणतो आपण 6.022 into 10⁻23 विच इज कॉल्ड ॲज द ॲव्होगाड्रोज नंबर. 9वी 10वीला पण तुम्हाला गेला आहे मित्रांनो. कोणताही गॅस घ्या, तो जर तुम्ही 1 मोल घेतला असेल तर एवढेच मॉलिक्यूल त्याच्यामध्ये असणार आहेत. बरोबर आहे. बघा आपलं स्टेटमेंट जे आहे टेम्परेचरसारखं प्रेशरसारखं व्हॉल्यूमसारखं तर नंबर ऑफ मोल्स पण सारखे येणार. डायग्रामॅटिकली आपण त्याला रिप्रेझेंट केलं आहे. याचाच दुसरा अर्थ वेगळा कशा पद्धतीने घेऊ शकता तुम्ही मित्रांनो. म्हणजे याचं अनादर स्टेटमेंट म्हटलं तरी चालेल. आणि ते स्टेटमेंट तुम्ही कसं करणार मग ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर असताना व्हॉल्यूम व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉल्यूम ऑफ अ gas is directly proportional किंवा varies directly म्हटलं तरी चालेल. directly proportional to number of moles. directly proportional to number of moles. व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल हे दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. इथं म्हटलं आपण की प्रेशर टेम्परेचर सारखं आहे तर व्हॉल्यूम इक्वल असताना नंबर ऑफ मोल पण सारखे असतात. व्हॉल्यूम वाढलं तर नंबर ऑफ मोल वाढतील, व्हॉल्यूम कमी झालं तर नंबर ऑफ मोलसुद्धा तुमचे कमी होणार. म्हणजे थोडक्यात काय तर व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हटलं तरी चालेल. कारण की मोल्सचं कन्वर्शन तुम्ही मॉलिक्युल्समध्ये सहज करू शकता. जस्ट मल्टिप्लाइड बाय 6.022 into 10⁻23. तर व्ही आणि अँड दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. बघूया रिलेशन कशा पद्धतीने आपल्याला सांगता येऊ शकतं. सपोज दॅट हिअर इफ व्ही इज द व्हॉल्यूम ऑफ गॅस अँड एन बी दी स्मॉल एनने दाखवलं आहे पण नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. बघा गॅसचं व्हॉल्यूम तुम्हाला दिलेलं आहे, गॅसचे नंबर ऑफ मोल्स तुम्हाला दिलेले आहेत. बरोबर आहे. आता ह्या दोघांचं रिलेशन आपल्याला सांगायचं आहे. ऑलरेडी तुम्हाला स्टेटमेंटमध्ये देऊन टाकलं आहे मित्रांनो. व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी नंबर ऑफ मोल्स. याला समजा प्रोपोर्शनॅलिटी साईन तुम्हाला कळायचं तर कसं करणार रे. Therefore V is equal to K into N. Kला आपण 4 स्पेक्ससाठी लावला आहे बघा. हा लावला आहे तो 4. बॉयल्स लॉमध्ये K1 म्हटलं आपण, चार्ल्स लॉमध्ये K2 म्हटलं आहे, गेल-लुसॅक्स लॉमध्ये K3 म्हटलं आहे आणि आता ॲव्होगाड्रोज लॉमध्ये आपण K4ने तो कॉन्स्टंट जो आहे तो आपण रिप्रेझेंट करतो मित्रांनो. बरोबर आहे. मग आता हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला पुढे युटिलाइज करायचं आहे मित्रांनो. लक्षात व्यवस्थित बघा. V इक्वल टू K4 इंटू N. कसं आलं ते इक्वेशन तुमच्या समोर आहे. ह्याच इक्वेशनला थोडं रिअरेंज जर आपण केलं मित्रांनो. सपोज दॅट दिस इज इक्वेशन 1. याला इक्वेशन 1 म्हणूया आपण.
ह्या इक्वेशन 1ला जर आपण रिअरेंज केलं तर ह्या इक्वेशन 1लाच कसं लिहू शकता तर तुम्ही दिस इक्वेशन 1 कॅन बी गिव्हन ॲज ह्या इक्वेशन 1लाच आपण लिहू शकतो V/N which is equal to K4 at a constant temperature and pressure. जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असेल त्यावेळेस व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्सचा रेशो जो आहे तो कॉन्स्टंट तुमचा असतो मित्रांनो. जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असेल when temperature and pressure is constant then the ratio of volume to number of moles is also constant. It's a very important. The ratio of number of moles volume to number of moles is always constant at a constant temperature and pressure. खूप इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतोय मित्रांनो, लक्षात व्यवस्थित. बघा तुमच्या पुस्तकात एक कंडिशन दिलेली आहे अँड दॅट कंडिशन इज टर्म आज STP कंडिशन. आता STP कंडिशन काय असते याच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. STP कंडिशन असते तुमची स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. STP S फॉर स्टँडर्ड, T फॉर टेम्परेचर अँड P फॉर प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर खूप इम्पॉर्टंट असा पार्ट आहे जो तुम्हाला लाईफ टाईम कामात येणार आहे. बघा ह्या STP कंडिशनमध्ये एक न्यू कंडिशन आता आली बघा. न्यू कंडिशन, ह्या न्यू कंडिशननुसार स्टँडर्ड टेम्परेचर जे असतं ते स्टँडर्ड अकॉर्डिंग टू न्यू कंडिशन इफ यू कन्सिडर दिस स्टँडर्ड टेम्परेचरचा जर विचार केला तर स्टँडर्ड टेम्परेचर इज युअर 0 डिग्री सेल्सिअस. आणि 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच त्याचं केल्विनमध्ये कन्व्हर्शन कसं करता ते तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. अँड दॅट कॅन बी कन्व्हर्टेड ॲज 273.15 Kelvin. This is the standard temperature according to new condition. Similarly, according to new condition, if you consider the pressure is 1 bar. Pressure किती असतो रे? 1 bar. 10⁵ Pascal म्हणू शकतो आपण त्याला. 1 bar equal to 10⁵ पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर हा स्टँडर्ड प्रेशर अकॉर्डिंग टू न्यू कंडिशन. तुमच्या पुस्तकात ही न्यू कंडिशन दिलेली आहे. बट हिअर यू कॅन यूज हिअर द ओल्ड कंडिशन. बघा हे न्यू कंडिशनच्या बाबतीत झालं आहे मित्रांनो. अकॉर्डिंग टू न्यू कंडिशन हिअर दीज आर दी टेम्परेचर अँड प्रेशर. सिमिलरली अकॉर्डिंग टू दी ओल्ड कन्सेप्ट किंवा ओल्ड कंडिशन जुनी कंडिशनसुद्धा आपण आता यूज करू शकतो. यू कॅन यूज दॅट ओल्ड कंडिशन अँड अकॉर्डिंग टू जर तुम्हाला ह्या ओल्ड कंडिशनचा तुम्ही विचार केला मित्रांनो तर ह्या ओल्ड कंडिशननुसार तुमचं स्टँडर्ड टेम्परेचर काय असेल, स्टँडर्ड प्रेशर काय असेल लक्षात व्यवस्थित. हिअर द स्टँडर्ड टेम्परेचर इज सेम दॅट इज 0 डिग्री सेल्सिअस दॅट इज 273.15 Kelvin. टेम्परेचरमध्ये काहीच फरक नाही आहे. जस्ट दॅट इज अ डिफरन्स इन द प्रेशर. प्रेशर इज 1 ATM. 1 ATM प्रेशर तो असणार आहे. 1 ATM प्रेशर जो आहे हा तुमचा स्टँडर्ड प्रेशर ओल्ड कंडिशनमध्ये तो युटिलाइज व्हायचा. आणि इथं ॲव्होगॅड्रो लॉ मी तुम्हाला ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर असं म्हटलं आहे मित्रांनो, बरोबर आहे. मग ह्या 1 ATM प्रेशरचं कन्व्हर्शन तुम्हाला बारमध्ये करता येऊ शकतं अँड दॅट वन इज 1.013 बार. सर्व तुम्हाला कन्व्हर्शन्स पण करून दिलेले आहेत. तुम्हाला कोणतीही कंडिशन युटिलाइज तुम्ही करू शकतात. आता फार महत्त्वाचा पार्ट आपल्याला असा बघायचा आहे की जर समजा मी न्यू कंडिशन युटिलाइज केली. न्यू कंडिशनमध्ये टेम्परेचर तेज आहे, जुन्या कंडिशनसारखंच आहे, पण प्रेशर मात्र 1 बार झाला आहे. 1 बार म्हणजे तो 1 ATMपेक्षा कमी असणारा प्रेशर असणार. प्रेशर थोडासा कमी झाला आहे. तर ह्या कंडिशनमध्ये कोणताही गॅसचं व्हॉल्यूम जर तुम्ही घेतलं, व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ अ गॅस, एखादा गॅस तुम्ही 1 मोल घेतला आहे, कारण की तर म्हटलं आहे आपण व्हॉल्यूम पर मोल हा जो रेशो आहे व्हॉल्यूम पर मोल इज ऑलवेज अ कॉन्स्टंट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. मग कॉन्स्टंट टेम्परेचर तुम्हाला दिलं आहे, कॉन्स्टंट प्रेशर दिलेलं आहे. जर तुम्ही 1 मोल कुठलाही गॅस घेतला तर 1 मोल गॅसचं व्हॉल्यूम इट मेजर्स अबाउट 22.71 डेसिमीटर क्यूब.
22.71 DM क्यूब लिटर्स. DM क्यूब म्हणजे काय रे, लिटर्स. याच्या अगोदर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे बघा मित्रांनो मी. तर जर टेम्परेचर तुमचं 0 डिग्री सेल्सिअस असेल आणि प्रेशर तुमचा 1 बार असेल, त्यावेळेस तुम्ही 1 मोल कोणताही गॅस घ्या, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, नायट्रिक ऑक्साईड असेल, नायट्रोजन डायऑक्साईड असेल, क्लोरीन असेल, हायड्रोजन असेल, कोणताही गॅस घ्या, तो जर तुम्ही 1 मोल घेतला असेल तर त्या 1 मोल गॅसचं व्हॉल्यूम फिक्स ठरलं आहे 22.71 डेसिमीटर क्यूब जर तुम्ही ओल्ड कंडिशन्स युटिलाइज केल्या तर. आणि जर तुम्ही न्यू कंडिशन युटिलाइज केल्या तर 22.71. जर तुम्ही ओल्ड कंडिशन युटिलाइज केलं तर ह्या ओल्ड कंडिशनमध्ये व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ गॅस, व्हॉल्यूम कोणताही गॅस तुम्ही 1 मोल जर घेतला तर याचं व्हॉल्यूम येईल तुमचं 22.414 DM क्यूब. 22.4 घेतलं तरी चालेल, 41 घेतलं तरी चालेल, 414 घेतलं तरी पण चालेल. तर हे ओल्ड कंडिशननुसारचं व्हॉल्यूम आहे, हे न्यू कंडिशननुसारचं व्हॉल्यूम आहे. दोघांमधला डिफरन्स जो आहे मित्रांनो तो तुमचा लक्षात आला असेल. दिस इज युअर ओल्ड कंडिशन अँड न्यू कंडिशन डिस्टिंक्शन. दोघांमधला काय फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कुठली कंडिशन युटिलाइज करताय किंवा तुम्हाला न्यूमरिकलमध्ये कुठली कंडिशन दिली आहे, पण एवढं बरं आहे तुम्हाला पर्टिक्युलरली ॲव्हॅगॅड्रो लॉवरची न्यूमरिकल दिलं नाही, पण आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तुमचं आयडियल गॅस इक्वेशन असेल, कंबाईंड गॅस इक्वेशन असेल, त्याच्यात मात्र तुम्हाला ह्या कंडिशन्स युटिलाइज कराव्या लागू शकतात. म्हणून दोघं कंडिशन लक्षात ठेवा. न्यू कंडिशन काय, ओल्ड कंडिशन काय. न्यू कंडिशननुसार टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम. ओल्डनुसार टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम फॉर 1 मोल ऑफ गॅस. कोणताही गॅस घ्या, व्हॉल्यूम या पद्धतीने असणार आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं ॲव्हॅगॅड्रो लॉचं स्टेटमेंट, ज्याचं इक्वेशन आपण या ठिकाणी डिराईव्ह केलं. बघा आता याच्यावरून एक थोडंसं वेगळं इक्वेशन तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. V/N विच इज इक्वल टू K4 म्हटलं आहे. असं व्हॉल्यूम चेंज केल्यानंतर नंबर ऑफ मोल चेंज होणार, कारण की दोघे एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल, बरोबर आहे. मग एक पहिलं जे व्हॉल्यूम असेल ते V1, त्यावेळेचे नंबर ऑफ मोल्स N1. दुसरं व्हॉल्यूम V2, नंबर ऑफ मोल्स N2. तिसरं व्हॉल्यूम V3, त्याचे नंबर ऑफ मोल्स N3. असं जर आपण कॅल्क्युलेट केलं किंवा असं जर आपण कंपेअर केलं तर एक इक्वेशन या ठिकाणी आपल्याला मिळतं मित्रांनो. जसं ह्याच्या अगोदरच्या ह्याच्यात पण आपण लिहिलेलं आहे. दॅरफॉर दॅट इक्वेशन कॅन बी गिव्हन ॲज V1/N1 which is equal to V2/N2. Again, this equation is utilized to solve the numericals on Avogadro's law. पण ह्या ॲव्हॅगॅड्रो लॉवरचे न्यूमरिकल्स तुम्हाला नाहीत म्हणून हे इक्वेशन आपल्याला युटिलाइज करायची गरज नाही आहे, पण ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. V1/N1 which is equal to V2/N2. लक्षात आलं. ॲव्हॅगॅड्रोज लॉ, त्याचं इक्वेशन. STP कंडिशन काय तुम्हाला समजलं. न्यू कंडिशनमध्ये काय चेंजेस झालं आहे. आता जस्ट तुमचं स्लॅबच जे मागच्या वर्षापासून बदललं आहे त्याच्यात बदल झाला आहे. ह्याच्या अगोदर आपण ह्याचं कंडिशन युटिलाइज करायचो, पण आता आपण दोघं कंडिशन तुम्ही युटिलाइज करू शकता. दोघांमधलं काय फरक आहे तेवढं फक्त तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, बरोबर आहे. मग हे झालं तुमचं ॲव्हॅगॅड्रोज लॉ. ॲव्हॅगॅड्रो लॉचं इक्वेशन तुमच्या समोर आहे. ह्याच ॲव्हॅगॅड्रोज लॉचा यूज करून आपल्याला बघायचं आहे रिलेशन बिटवीन मोलर मास अँड डेन्सिटी. खूप इम्पॉर्टंट आहे. relation between molar mass ज्याला आपण कॅपिटल M ने दाखवतो and डेन्सिटी ज्याला आपण स्मॉल d ने दाखवणार. रिलेशन बिटवीन मोलर मास अँड डेन्सिटी. बघा आता दोघांमधलं रिलेशन काय असणार आहे, कशा पद्धतीने मोलर मास आणि डेन्सिटी एकमेकांशी रिलेटेड आहेत. डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला कशाचा यूज करावा लागेल रे. डेफिनेटली तुम्हाला ह्या ॲव्हॅगॅड्रो लॉचाच यूज या ठिकाणी करावा लागेल. बघा अकॉर्डिंग टू ॲव्हॅगॅड्रो लॉ जर आपण बघितलं मित्रांनो तर अकॉर्डिंग टू ॲव्हॅगॅड्रो लॉ यू कॅन राईट हिअर. काय लिहू शकता तुम्ही रे. V=K4/N. ऑलरेडी लिहिलं आहे बघा मित्रांनो तुम्हाला, म्हणून या ठिकाणी ब्रॅकेट केलेलं होतं मी. अकॉर्डिंग टू ॲव्हॅगॅड्रोज लॉ, जस्ट कन्सिडर हिअर. अकॉर्डिंग टू ॲव्हॅगॅड्रोज लॉ काय लिहिणार तुम्ही.
We know that here V is equal to K4 into N. V, volume of a gas, which is equal to K4, the constant, into N. N means your number of moles of a gas. बरोबर आहे. आता V equal to K4 into N. N काय? N means your number of moles आहेत मित्रांनो. पण number of mole कसे कॅल्क्युलेट करतो आपण? But N means number of moles equal to mass of gas. ज्या गॅसचे नंबर ऑफ मोल्स मला काढायचे आहेत, सम बेसिक कन्सेप्टमध्ये आपण बघितले की नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करतात. मास ऑफ गॅस, ज्या गॅसचं तुम्हाला नंबर ऑफ मोल काढायचे त्याचं मास किती घेतलं तुम्ही? 1 किलो, 2 किलोग्रॅम, 5 किलोग्रॅम, 500 ग्रॅम, 200 ग्रॅम, व्हॉट एव्हर वेट मे बी, 1 ग्रॅम असेल तरी सुद्धा चालेल. तर मास ऑफ गॅस डिवायडेड बाय मोलर मास ऑफ गॅस, त्या गॅसचं मोलर मास. जसं H2 म्हणजे काय? 2 हायड्रोजन एकत्र आहेत, एका हायड्रोजनचं 1, दुसऱ्या हायड्रोजनचं, असं H2 म्हणजे 2. N2 जर असेल, एका नायट्रोजनचं 14, दुसऱ्या नायट्रोजन 14, N2 28 त्याचं मोलर मास आलं. CH4 असेल मिथेन, कार्बनचं 12, 4 हायड्रोजनचं 4, 12 आणि 4 16, तर 16 त्याचं मोलर मास आलं. सहज तुम्हाला ते कॅल्क्युलेट करता येतं मित्रांनो. तर मित्रांनो बघा या ठिकाणी जर आपण मासचा विचार केला तर मास ऑफ गॅस इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल m आणि मोलर मास ऑफ गॅस इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल M. ऑलरेडी आपण म्हटलं आहे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, मोलर मास आणि डेन्सिटीमधलं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे. मग N इक्वल टू काय झालं रे? M/M. बरोबर आहे. परत लिहू वाटल्यास आपण, म्हणजे तुमचं जास्त लक्षात येईल. देअरफॉर हिअर N इक्वल टू स्मॉल m डिवायडेड बाय कॅपिटल M. दोघांचा अर्थ तुम्हाला समजला आहे. पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ N इन दिस इक्वेशन, ह्या इक्वेशनमध्ये आपण ती व्हॅल्यू पुटअप केली तर तुम्हाला इक्वेशन काय मिळतं बघा. व्हेरी सिम्पल. देअरफॉर हिअर यू कॅन राईट V इक्वल टू, बघा V इक्वल टू K4 इंटू N. N म्हणजे काय? मग आता Nची व्हॅल्यू काय पुटअप करणार? कॅपिटल स्मॉल m डिवायडेड बाय कॅपिटल M. स्मॉल m म्हणजे मास ऑफ द गॅस आणि कॅपिटल M म्हणजे मोलर मास ऑफ द गॅस. याला थोडंसं रिअरेंज करा. देअरफॉर हिअर हा M जर मी इकडे आणला बघा, कॅपिटल M इकडे आणला मी, देअरफॉर K4 हा स्मॉल m, हा V जो याला डिवाइड होईल मित्रांनो. मग हे इक्वेशनचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं मित्रांनो, M काय रे? M इज द मास ऑफ अ गॅस आणि V काय? व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. मास अपॉन व्हॉल्यूम काय असतं रे? हिअर मास अपॉन व्हॉल्यूम. बट या ठिकाणी लिहू शकतो आपण, बट M अपॉन V, मास अपॉन V, मास अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल टू D मीन्स डेन्सिटी. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच डेन्सिटी. मग ही जर D ची व्हॅल्यू आपण पुटअप केली तर तुम्हाला काय लिहिता येईल? देअरफॉर हिअर capital M means molar mass which is equal to K4 constant into M upon V. M upon V म्हणजेच काय रे? M upon V म्हणजेच तुमचा D असणार आहे, म्हणजे डेन्सिटी असणार आहे. बरोबर आहे. हे नवीन इक्वेशन आपल्याला मिळालं. आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल आहे का इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे? बरोबर आहे. इक्वल टू आणि कॉन्स्टंट जर मित्रांनो तो जर तुम्ही काढून टाकला तर याच्याऐवजी तुम्ही प्रपोर्शनॅलिटीचं साईन जे आहे ते त्या ठिकाणी टाकू शकतात आणि प्रपोर्शनॅलिटी साईन जर टाकलं तर तुम्हाला हेच इक्वेशन जे मित्रांनो ते कशा पद्धतीने लिहिता येईल बघा. देअरफॉर M इक्वल टू M मीन्स मोलर मास ऑफ अ गॅस इज इक्वल टू न म्हणता आपण त्याला प्रोपोर्शनल म्हणणार, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. याच्याऐवजी आपण काय प्रोपोर्शनॅलिटीचं साईन त्या ठिकाणी टाकलं. इज प्रोपोर्शनल टू दी, कशाला प्रोपोर्शनल असणार रे? टू दी स्मॉल d. D फॉर डेन्सिटी ऑफ अ गॅस. मग तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो की मोलर मास ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी डेन्सिटी. मोलर मास जे आहे ते डेन्सिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर अशा पद्धतीने मोलर मास आणि डेन्सिटी याचं रिलेशन आपण फाइंड आउट केलं जस्ट बाय युझिंग युअर अव्हॉगॅड्रोज लॉ. ह्याच अव्हॉगॅड्रोज लॉचं यूज करून आपण ह्या दोघांमधलं रिलेशन जे आहे त्या ठिकाणी फाइंड आउट केलं मित्रांनो. तर चौथा खूप इम्पॉर्टंट लॉ आपण या ठिकाणी कंप्लीट केला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन, नंतर कंबाईंड गॅस इक्वेशन आणि मध्ये आयडियल गॅस आणि कंबाईंड गॅसवरचे न्यूमरिकल जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. मी नियर अबाउट तुमचं चॅप्टर त्यावेळेस संपण्याचा मार्गावर असेल, म्हणजे अजून 4 ते 5 लेक्चर्स जे आहेत ते ह्या चॅप्टरचे तुमचे होतील. खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून ॲज वेल ॲज
तुमच्या एंट्रन्स एक्झामच्या दृष्टिकोनातून ॲज वेल ॲज तुमच्या फ्युचर केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट असं हे चॅप्टर आहे स्टेट्स ऑफ मॅटर. त्यातलं पर्टिक्युलरली आपण गॅसियस स्टेटचा या ठिकाणी विचार करतो आहे किंवा स्टडी करतो आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ व्यवस्थित बघा, रिपीटेडली बघा. काही अडचण असेल तर पर्सनली विचारा आणि सर्व नोट्स व्यवस्थित काढून घ्या. ज्या लेक्चरला आपण न्यूमरिकल्स घेतलं आहेत ते व्यवस्थित लिहा, ते लिहून मला पाठवायचे आहेत. जे मला न्यूमरिकल लिहून पाठवतील त्यांनाच मी एक्स्ट्रा न्यूमरिकलचे जे PDF असतील सॉल्व केलेले किंवा सॉल्व करण्यासाठी प्रॅक्टिससाठी जे न्यूमरिकल तुम्हाला मी पाठवणार आहे ती गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो आज आपण थांबणार आहोत. अगेन इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू, बाय.